शिवसैनिक, तमाम जनता अत्यंत उत्साहात आणि आनंदामध्ये माझं स्वागत करत आहेत आणि प्रत्येकाचा फोन आणि प्रत्येकाचं म्हणणं एकच आहे, घेतलेला निर्णय योग्य आहे. आणि हा मला जेवढे काही फोन आले त्यामध्ये 95% असेच फोन आहेत आणि म्हणून घेतलेला निर्णय निश्चितपणे कसा योग्य ही याची प्रचिती आहे. काय वाटतंय साहेब, काय आता शिंदे सेनेत गेलेला आहात, ठाकरे सेना म्हणते का तुम्हाला फिरू देणार नाही, 2 दिवसापासून तुम्ही देखील घरातच आहात, काय घरात नाही, मी लोकांमध्ये आहे. मी काय घाबरणारा किंवा पळणारा माणूस नाही आहे. मी घरामध्ये जरी घरामध्ये म्हणजे लोक कालपासून मला इतके स्वागताला येतात. कालही परवा देखील माझ्या पुढे जवळजवळ 1,500-2,000 हजार लोक मला भेटून गेलेले आहेत, सत्कार करून गेलेले आहेत. आज देखील ही सर्व मंडळी तुम्ही पहा, ही सर्व भेटण्यासाठी आलेली आहे आणि म्हणून यांना पण वेळ देणं गरजेचं आहे. मला तर मतदारसंघात फिरावंच लागणार आहे, गावगाव जावं लागणार आहे, कार्यक्रमाला जावं लागणार आहे आणि मी जाणार आहे. आपले सहकारी हे संजय दिना पाटील यांनी जी पत्रकारांना शिवीगाळ केली, ठीक आहे तुम्ही शिंदे शिवसेनेत गेलेला आहात, मात्र अशा पद्धतीने अभद्र शब्द एखाद्या खासदारांनी बोलणं, लोकप्रतिनिधींनी बोलणं योग्य आहे का? कसं बघता सर तुम्ही या सगळं? नाही, या बाबतीमध्ये आदरणीय शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलं ते पण आपण विचारात घेतलं पाहिजे की रोज ज्या पद्धतीनं त्यांना रिॲक्ट होण्या इतपत सतत सतावण्याचा प्रयत्न झाला, ज्या पद्धतीनं गेली 8-10 दिवस चालू आहे, हे सर्व वातावरणाची पण त्याच्यामागे काही भूमिका आहे, कुणाला काही असं. परंतु एक गोष्ट मात्र खरी आहे की संयम ठेवण्याची गरज आहे. काही असलं तरी त्यांच्याकडनं झालेली चूक त्याबद्दल मी पण दिलगिरी व्यक्त करतो. भविष्यात अशी चूक होणार नाही. संजय दिना म्हणजे एक चांगला सज्जन माणूस आहे. नाही पण साहेब काय झालंय की ऑपरेशन टायगर एवढं गाजतंय सगळं राज्यभरात, तेवढी चर्चा होणारच, तेवढं आम्ही पण तुमच्यासोबत प्रतिक्रिया घेण्यासाठी गेल्या इतक्या वेळेस आलो, तर तुमच्याकडून कधी असे शब्द निघले नाही. पण कधी आता काही म्हणजे काही हे असू शकतं, त्याचं वातावरण, असलेली विचार परिस्थिती, या सर्व गोष्टींचा तो परिपाक असू शकतो. परंतु त्यांनी सुद्धा दिलगिरी व्यक्त केलेली आहे, साहेबांनी देखील व्यक्त केलेली आहे, मी पण व्यक्त करतो.